मागील वर्षी आपण भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास केला. भारताच्या इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे 3 कालखंड आहेत. साधारणतः इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकाच्या अखेरपर्यंतचा काळ हा भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी मानला जातो. पण मुळात इतिहास म्हणजे काय? इतिहास या शब्दाची इति अधिक ह अधिक आस अशी फोड केली जाते. इतिहास या शब्दाचा अर्थ असे घडले असा आहे. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजेच इतिहास होय. इतिहासाचा अभ्यास करताना ऐतिहासिक घटनेशी संबंधित अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्या दृष्टीने व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे 4 घटक खूप महत्वाचे ठरतात. म्हणजेच इतिहासातील एखादी घटना ही कोणाच्या बाबतीत, कोणत्या ठिकाणी व कोणत्या काळी घडली हे पाहावे लागते. इतिहासाची साधने. तुमच्यापैकी किती जणांनी ऐतिहासिक विषयांवर आधारित चित्रपट पाहिले आहेत? जोधा अकबर आणि मोहेंजो दरो हे चित्रपट तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिले असतील. काही 100 किंवा हजारो वर्षांपूर्वीच्या लोकांबद्दल आपल्याला माहिती कशी बरे मिळते? इतिहास हे एक गूढ आहे. एखाद्या गुप्तहेराला ज्याप्रमाणे गुन्ह्याची उकल करण्यासाठी पुराव्यांची गरज असते, तसेच इतिहासाचे हे गूढ उकलण्यासाठी आपल्याला पुराव्यांची गरज असते. इतिहासकारांचे कामही गुप्तहेरांप्रमाणेच असते. इतिहासकार वेगवेगळ्या पुराव्यांच्या आधारावर इतिहासाचे लेखन करतात. या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात. आज आपण इतिहासाच्या वेगवेगळ्या साधनांबद्दल माहिती घेणार आहोत. याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी आपल्याकडे श्री महेश दिवेकर आलेले आहेत. ते भारतीय पुरातत्व खात्यात अधिकारी म्हणून काम करतात. इतिहासाच्या साधनांचा शोध घेणे व त्यांचे जतन करणे यासाठी त्यांनी मोठे काम केले आहे. आपल्या सर्वांतर्फे मी श्री महेश दिवेकरांचे स्वागत करतो. माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला पाहून खूप आनंद झाला. आज मी तुम्हाला इतिहासाच्या साधनांबद्दल माहिती सांगणार आहे. इतिहासाच्या साधनांचे 3 प्रकारात वर्गीकरण केले जाते. 1 भौतिक साधने, 2 लिखित साधने, 3 मौखिक साधने. त्यांबद्दल आता सविस्तर माहिती घेऊ. इतिहासाची मांडणी करताना ती विश्वसनीय पुराव्यांच्या आधारावर करावी लागते. या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात. परंतु इतिहासाच्या साधनांचा वापर करण्यापूर्वी ती साधने तपासून घेणे गरजेचे ठरते. त्यांचा अस्सलपणा तपासावा लागतो. तसेच या साधनांचा वापर करताना तो तारतम्याने आणि चिकित्सकपणे करावा लागतो. इतिहासाच्या साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण केले जाते. भौतिक साधने: किल्ले, स्मारके, इमारती, लेणी, या वास्तू व शिलालेख, नाणी, ताम्रपट, खापरांचे तुकडे इत्यादी वस्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. या साधनांमुळे त्या काळातील अनेक गोष्टींवर प्रकाश पडतो. भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान ठरते. गिरिदुर्ग म्हणजेच डोंगरी किल्ले, वनदुर्ग म्हणजे जंगलातील किल्ले
जलदुर्ग म्हणजे समुद्री किल्ले व भुईकोट म्हणजेच जमिनीवरील किल्ले असे किल्ल्यांचे काही प्रकार आहेत. किल्ल्यांमुळे त्या काळातील स्थापत्य, युद्धशास्त्र यांबद्दल माहिती मिळते. समाधी, कबर, वीरगळ हे स्मारकांचे प्रकार होत. युद्धात मरण आलेल्या योद्ध्याचे स्मारक म्हणून वीरगळ उभारले जाते. राजवाडे, मंत्री निवास, राणीवसा, सामान्य जनतेची घरे यांचा समावेश इमारतींमध्ये होतो. इमारती व स्मारके यांवरून त्या काळातील वास्तुकलेतील प्रगती, आर्थिक स्थिती, कलेचा दर्जा, बांधकामाची शैली, लोकांचे राहणीमान इत्यादी माहिती मिळते. आता इतिहासाचे महत्वाचे साधन असलेल्या नाण्यांबद्दल माहिती घेऊ. विविध भारतीय राज्यकर्त्यांनी वेगवेगळ्या काळात तयार केलेली नाणी आढळून येतात. सोने, चांदी, तांबे किंवा मिश्र धातूंचा वापर करून ही नाणी तयार केली जात. नाण्यांवरून राज्यकर्त्याचे नाव, त्याचा कार्यकाळ व राज्यविस्तार, राज्यकारभार, धार्मिक संकल्पना, व्यक्तिगत तपशील, आर्थिक व्यवहार इत्यादींची माहिती मिळते. नाण्यात वापरलेल्या धातूवरून राज्याची आर्थिक परिस्थिती व त्या काळातील धातुशास्त्रात झालेली प्रगती समजते. मुघल सम्राट अकबराच्या नाण्यांवरील रामसीतेची प्रतिमा किंवा हैदर अलीच्या नाण्यांवरील शिवपार्वतीची प्रतिमा यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव होते. पेशवेकालीन नाण्यावर अरबी किंवा फारसी भाषेतील मजकूर लिहिलेला आढळतो. त्यावरून त्या काळातील भाषा व्यवहार समजतो. भारतात प्राचीन काळापासून कारशापण, मोहोर, होन, दाम, कवडी, दमडी, घेला, पै, पैसा, आणा, रुपया इत्यादी नाणी प्रचलित होती. नाण्यांना मानवी जीवनात असलेल्या महत्वामुळे नाण्यांशी संबंधित अनेक शब्द, म्हणी, वाक्प्रचार आपल्या भाषेत प्रचलित झालेले आहेत. तुमच्या आजी आजोबांच्या किंवा आई वडिलांच्या तोंडून तुम्ही ते अनेकदा ऐकले असतील. उदाहरणार्थ, कवडी मोल, 16 आणे खरं, दामदुप्पट, आपलंच नाणं खोट. कवडी, दाम, आणे ही नाणी आज प्रचारात नसली तरी त्यांवरून आलेले शब्द व वाक्प्रचार आजही प्रचारात आहेत. शिला किंवा शिळा म्हणजे दगड. शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख. गुहा, लेणी किंवा मंदिरांच्या भिंतीवर शिलालेख कोरले जात. उदाहरणार्थ, तंजावर येथील बृहद्देश्वर मंदिरातील शिलालेख. त्याचप्रमाणे चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राजवटींच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख आढळले आहेत. अशा प्रकारच्या शिलालेखांमधून राजघराण्याची वंशावळ, त्या काळातील भाषा, लिपी, समाजजीवन इत्यादी गोष्टींचा उलगडा होतो. शिलालेख हे इतिहास लेखनाचे महत्वाचे आणि विश्वसनीय साधन मानले जाते. कारण शिलालेख वर्षानुवर्षे आहेत त्या अवस्थेत टिकून राहतात. त्यांमध्ये बदल घडून येण्याची शक्यता फार कमी असते. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट असे म्हणतात. ताम्रपटांवर राजाज्ञा, निवाडे, एखाद्याला दिलेले दान इत्यादी माहिती कोरलेली असते. ताम्रपटांमुळे एखाद्या ठिकाणाचे प्राचीन नाव समजण्यात मदत होते. याशिवाय इतिहासकालीन चैत्य, विहार, मंदिरे, चर्च, मशिदी, अग्यारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारा, छत्री, शिल्प, विहिरी, बारवा, मिनार, गावकूस, वेशी, शस्त्रे,
भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी, अवजारे, वाद्ये यांचाही भौतिक साधनांमध्ये समावेश केला जातो. आतापर्यंत सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. इतिहासाच्या भौतिक साधनांबद्दल आपण माहिती घेतली. इतिहासाच्या साधनांचा दुसरा प्रकार म्हणजे लिखित साधने. लिखित साधने माणसाला लेखनाची कला अवगत होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी जावा लागला. सुरुवातीस प्रतीके व चिन्हे यांच्या सहाय्याने नोंदी ठेवल्या जात. त्यातूनच हळूहळू लिपीचा विकास झाला. खापरे, कच्च्या विटा, झाडांची साल, भुर्जपत्र, कागद इत्यादींवर लेखन केले जाऊ लागले. मध्ययुगीन भारतातील देवनागरी, अरबी, फारसी, मोडी इत्यादी लिपी प्रचलित होत्या. त्याचप्रमाणे विविध भाषांची रूपे, भुर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्रे, राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, वंशावळी, शकावली, पत्रव्यवहार, खलिते, बखरी, तवारीख, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने असे विपुल साहित्य मध्ययुगीन भारताचा अभ्यास करण्यासाठी उपलब्ध आहेत. या साहित्यातून आपल्याला मध्ययुगातील महत्वाच्या ऐतिहासिक घटना, खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचार विचार, सण समारंभ यांची माहिती मिळते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. अनेक परकीय प्रवाशांना भारताचे आकर्षण वाटले व ते भारतात आले. या काळात भारतात आलेल्या अल्बेरुनी, इब्न बतुता, निकोलस मनुची, अब्दुर रझाक, अफनासी निकितीन या परदेशी प्रवाशांनी भारतातील अनुभवांवर आधारित आपली प्रवास वर्णने लिहिली आहेत. या प्रवास वर्णनांतून तत्कालीन समाज जीवनाविषयी माहिती मिळते. बाबराचे बाबरनामा हे तुर्की भाषेतील आत्मचरित्र, अबुल फजलकृत अकबरनामा हे अकबराचे फारसी भाषेतील चरित्र, कवी परमानंद लिखित श्री शिवभारत हे संस्कृत भाषेतील शिवचरित्र यांसारखी तत्कालीन राज्यकर्त्यांची चरित्रे, पत्रव्यवहार यांवरून आपल्याला त्यांची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था, राजकीय संबंध यांची उकल करता येते. तवारीख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम. अल्बेरुनी, जियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याहिया बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना आदींनी लिहिलेल्या तवारिखा उपलब्ध आहेत. तवारिखांमधून काळानुसार ठेवलेल्या घटनांच्या नोंदी पाहावयास मिळतात. तवारिखांप्रमाणेच शकावलींमधूनही घटनांच्या कालानुक्रमे नोंदी ठेवलेल्या आढळतात. उदाहरणार्थ जेधे शकावली. बखर वाङ्मय हा महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखनाचा एक महत्वाचा प्रकार आहे. बखर हा शब्द खबर या फारसी शब्दावरून आला. खबर म्हणजे बातमी. बखरीतून तत्कालीन राजकीय घडामोडी, सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक जीवन, भाषा व्यवहार इत्यादी गोष्टी कळण्यास मदत होते. परंतु मराठीतील अनेक बखरी या घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असल्याने त्यात अनेकदा ऐकीव माहितीवर भर दिल्याचे दिसून येते. महिकावतीची बखर, सभासद बखर, 91 कलमी बखर, चिटणीसाची बखर, भाऊसाहेबाची बखर, खरड्याच्या लढाईची बखर या काही महत्वाच्या बखरी होत. मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने रॉबर्ट आर्म, M.C. स्प्रेंगल,
आणि ग्रँट डफ या समकालीन पाश्चात्य इतिहासकारांचे ग्रंथही महत्वाचे आहेत. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आजीने सांगितलेल्या गोष्टी ऐकायला खूप आवडत असतील, नाही का? पण तिला या गोष्टी कोणी सांगितल्या असतील? अर्थात तिच्या आजीने. अशा प्रकारच्या गोष्टी व दंतकथा या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक परंपरेने येतात. यांनाच इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. मौखिक साधने लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, कथा, दंतकथा, गाथा, मिथके, श्लोक, अभंग, म्हणी यांतून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. मौखिक साहित्य हे लिहून ठेवलेले नसते, तर बऱ्याचदा त्यांचा कर्ताही अज्ञात असतो. जात्यांवरील ओव्यांतून त्या काळातील स्त्री जीवनाविषयी माहिती मिळते. परंपरेने चालत आलेल्या लोकगीतांतून निसर्ग, व्यवसाय इत्यादींबद्दल माहिती मिळते. कथा, कहाण्या, श्लोक, अभंग ही तत्कालीन समाज, धर्म, चालीरीती जाणून घेण्यास उपयोगी ठरतात. मौखिक साहित्यातील आणखीन एक महत्वाचा प्रकार म्हणजे पोवाडा. पोवाडा म्हणजे शूरवीरावर रचलेले काव्य. तुळशीदास शाहिराचा तानाजीचा पोवाडा, अज्ञानदासाचा अफजलखान वधावरील पोवाडा हे प्रसिद्ध आहेत. भौतिक, लिखित, मौखिक या तिन्ही प्रकारच्या साधनांच्या आधारे इतिहासाचे लेखन केले जाते. परंतु एकदा केलेले लेखन हे काही अंतिम नसते. त्याविषयीचे संशोधन अखंडपणे चालूच राहते. या संशोधनातून नवी साधने, नवी माहिती समोर येते. त्यानुसार इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते. उदाहरणार्थ, आपल्या आजी आजोबांच्या काळातील, आई वडिलांच्या काळातील इतिहासाची पुस्तके आणि आपल्या काळातील इतिहासाची पुस्तके यांमध्ये काही प्रमाणात फरक पडल्याचे दिसून येते.